तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 29 आणि आज काय विषय, तर आज मी जाणार आहे मुंबईला मामाला भेटायला, म्हणजे आजीला भेटायला मामाच्या घरी. तर मुंबईला माझे दोन्ही पण मामा आहेत आणि मुंबईमध्ये नेरूळमध्ये आहेत, मला वाटते जुईनगरमध्ये ते. तर आज मी जाणार आहे त्यांच्याकडं टू व्हीलरवर. जवळपास 200-250 किलोमीटरचा प्रवास आहे. 250 किलोमीटरपेक्षा जास्तच पण कमी नाही. तर टू व्हीलरवर करणार आहे हा प्रवास मी. तर कशी होती जर्नी आणि काय काय होते पुढे ते नक्कीच बघण्यासारखं आहे. जायचं होतं मला कालच, पण काल आपल्या महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आमचे अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं. त्याच्यामुळे काल दिवसभर आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं, आम्हाला विश्वासच बसत नव्हता. पण आता जे झालंय त्याला मान्य करून पुढं चालायचं असतं. अजितदादांसारखा माणूस, मी एक बारामतीकर म्हणून सांगतो. बारामतीकर तरी दादांना स्वतःला आपलं मानायचे, बाकीच्यांचं सांगू शकत नाही मी. पण दादासारखा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठे सापडणार नाही. ठीक आहे, आता गेले दादा, आता आपल्यामध्ये नाही येत ते, पण त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम आहे आपलं. त्यांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करा ना, त्यातच त्यांचं सुख आहे. पटतंय का? तर जाऊयात आपण. तर कृष्णाबाईला का बोलावला होता मी, तर आज मुंबईला जायचंय. कृष्णाबाईकडून मस्तपैकी सेंट घेतला, हे पॉड्स बिड्स घ्यावं म्हणलो आज कृष्णाबाईकडून. अशा पद्धतीने तिकडे आपली लॉर्ड प्लॅटिना तयाराचे कोपचे. तर जाऊयात आता आपण, चला. इकडं काय निरोप द्यायचा आहे का आम्हाला? कचरा पप्पांना टाकायला होता ते, आम्हाला निरोप नाही द्यायचा काय भावाला? बर, चालू दे काम. मम्मीचं तर काम चाललंय. पप्पा येतो, बाय बाय. चला, लॉर्ड प्लॅटिना तयारच आहे आपल्या प्रवासासाठी. 250 किलोमीटरचा प्रवास लॉर्ड प्लॅटिनावर आपण करणार आहे आज. कृष्णा बाया, बाय बाय. बाय बाय, लवकर जय महाराज. आपली टाकी सुद्धा या ठिकाणी पप्पांनी पेट्रोल भरून दिलेलं आहे. जवळपास 800-900 रुपयाचं पेट्रोल टाकून दिलेलं आहे पप्पांनी. म्हणले नाही, 800 रुपयात गाडी तुझी मुंबईला जाऊन तिकडं फिरून रिटर्न येईल, एवढं तर माझ्या पिल्लाला एवढेच आहे. तर मस्तपैकी प्रवास सुरू केलेला आहे मी आता. तर डायरेक्ट मुंबईमध्ये भेटू आता आपण. तर मित्रांनो, मस्त गाणे ऐकत ऐकत निघालो होतो, पण माझ्या त्या इयरबड्स काय असतंय ते कानातल्या बोळांची माझी चार्जिंग संपली. त्याच्यामुळे ते दुसरंवालं काढायला मी थांबवली गाडी. तर तिथं एक नाश्ता करावा असं वाटतं. इथं थांबलो, तिथंच एक नाश्त्याचा विषय दिसतोय. तर आता सध्या भूक लागली, नाश्ता करू मस्तपैकी. मस्तपैकी ओके मध्ये नाश्ता झालेला आहे आता सध्या या ठिकाणी. तर आता पुढचा प्रवास चालू करू. अजून पुण्यात सुद्धा नाही पोहोचलेलो, पण भूक लागल्यामुळे थांबलो. आणि इथं बोपदेव घाटाच्या खाली आल्यानंतर इथं श्रीनाथ डोसा सेंटर म्हणून आहे. इतका क्वालिटी डोसे आहेत, मला वाटतं 14 प्रकारचे डोसे आहेत त्यांच्याकडं. आणि चहा तर म्हणजे ना एक नंबर चहा म्हणजे आधी कधी असा चहाच पिलेला नाही मी. कधी तो गाडी चालवताना मजा लई येते बरं का. कधी मी एक्सप्रेसवेच्या वर असतो, कधी एक्सप्रेसवे माझ्या वर असतो. खालनं रोड जातो, वरनं रोड जातो, काय रोडचं कळत नाही बाबा. तर बाहेर बघ, मी आता इथं आलेलो आहे आमच्या मामाच्या बिल्डिंगमध्ये. तर आमच्या आजीला काय माहीत नाही मी आलो बरोबर. तर बघू आता काय रिॲक्शन आहे आमच्या आजी, ओळखते का नाही बघू. तुला माहित होतं मी येणार आहे खायला? काय मला वाटलं माहीतच नाही, तिला आधीच माहित होतं मी येणार आहे म्हणून. काम करतोय. तर काय म्हणतो मामा? आमचा मामा विद्याधर साहेबराव गायकवाड. कसं वाटतंय बरं मी आलो इथं?
आता काय आनंद 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 आहे सगळा. नाही आलाय तर आलाय म्हणायचं, ठेवून घ्यायचं आता आलायच म्हणल्यावर. आनंदी आनंद. तर मित्रांनो, आपला मंथन बाया या ठिकाणी आलेला आहे. आपल्या बारक्या मामाचं पोरग आहे. हे आमच्या म्हातारीचा नातू. आजीने आता ज्येष्ठाला शिव्या दिल्यात, व्हिडिओ काय काढला नाही मी. आजी म्हणते त्याला चहा सुद्धा करता येत नाही हाताने, कप सुद्धा उचलायला लागतो म्हणते. तर आज आपण मंथनला चहा करायला लावणार आहे. चले. मला पण नाही समजलं, तुम्ही पण तशी वापरता. कुठली अशी असले ना वापरत आम्ही. अशी असते ना. दरच्या गरम आहे. तुझी रिॲक्शन घ्यायची, चहा का झालाय. आपल्या मंथनने बनवलेला चहा मामाला लय आवडलेला आहे. तर मित्रांनो, मंथन भाईची आता एक्झाम आहे. मला वाटतं एक्झाम म्हणजे ट्युशनची एक्झाम आहे. तर जाऊयात मंथन भाईला सोडाय आता. चला मंथन भाई. तर मित्रांनो, आजचा दिवस संपला आणि आजचा दिवस खूप प्रवास, जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे मी. त्याच्यात काय वाद नाही. तर आज दिवस संपला आणि त्याचसोबत आपला ब्लॉगसुद्धा संपू. तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा पण वाजवा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. उद्या काय काय होतं आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. तर पाहत राहा माझे ब्लॉग्स. थँक्यू, बाय. आमची आजी काय आम्हाला चॅक त्रास देते नुसती, लोडबोड करते.